नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज परत पुन्हा मार्केटमध्ये एक जबरदस्त तेजी बघायला मिळाली। बुल्सचा पूर्ण कंट्रोल मार्केटवर बघायला मिळाला आणि जसंही मी काल मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की 23,600च्या वर 23,800पर्यंत जाण्याचा पूर्ण रस्ता मोकळा आहे, कारण 23,400 एक हडल आहे। 23,400च्या वरती गेला तर निश्चित आपल्याला 23,600 ते 800पर्यंतची मुवमेंट बघायला मिळेल आणि ऑलमोस्ट आपण 23,700च्या आसपास पोहोचलो। 23,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स नियर टर्मसाठी आहे आणि मार्केट जे आहे ते जवळपास या 5 दिवसांमध्ये निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1,000 पॉईंटचा राईज झाला आहे। कंटिन्यू बॅक टू बॅक बुल सेशन्स आपल्याला 300-300 पॉईंटचे बघायला मिळाले। त्यामुळे थोडं मला वाटतं रॅली कुठंतरी थोडीशी एखादी ब्रीथ घेऊ शकेल आणि मग फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकेल, कारण हा एक्सपायरी वीकसुद्धा आहे, मंथली एक्सपायरी आहे स्टॉक फ्युचर्सची। मला वाटतं येणाऱ्या 1-2 सेशन्समध्ये कदाचित थोडं साईडवेज मूव राहण्याचे चान्सेस आहेत किंवा 23,800 जवळ रेजिस्टन्स फेस होऊ शकतं असं मला वाटतं। पण ओव्हरऑल मार्केटमध्ये चांगलं तेजीचं वातावरण राहिलं। जसं मी मागे म्हटलं की FIs बाईंगला आले तर लार्ज कॅपच स्टॉक्स बाय करतात, निफ्टीचे फ्रंट लायनर। आणि तुम्ही बघितलं असेल तर रिलायन्स, HDFC, ICICI सगळे स्टॉक जे आहेत ते, कोटक बँक, हे सगळे चांगले वाढले। तर आज बँक सेक्टरनं लीड केलं पर्टिक्युलर आज रॅलीला। कोटक बँक 4.5% जवळपास वर होता, चांगले ब्रोकरेज हाऊसचे अपग्रेडचे रिपोर्ट्स आल्यामुळे। आणि बँक निफ्टीच्या जोरावर आज निफ्टीमध्ये सुद्धा चांगली तेजी बघायला मिळाली ओव्हरऑल। आणि मार्केट जे आहे ते जे मागेही म्हटलं मी की असं वाटतं की मार्केट्स बॉटम आउट झालेत आणि निश्चित मला वाटतं मार्केट फर्दर अपवर्ड मोमेंटम रॅली दाखवायला तयार आहेत। ओव्हरऑल डाऊनसाईडची रिस्क आता एलिमिनेट झाले। मार्केट मला वाटतं अपवर्ड मोमेंटममध्ये राहतील, पण थोडंसं अप अँड डाऊन स्विंग्स येत राहतील, पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते चांगलं राहिलं। उद्यासाठी बघायचं झालं तर टेक्निकल लेवल्सनुसार 23,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 23,600च्या खाली आलं तर 23,500पर्यंत खाली येऊ शकतं निफ्टी, थोडं प्रॉफिट बुकिंग आलं तर। अदरवाईज हायर लेवलला 23,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। जोपर्यंत 23,800 क्रॉस होणार नाही तोपर्यंत फर्दर अपवर्ड मोमेंटम कंटिन्यू होणार नाही। त्यामुळे 23,800 उद्याच्या सेशनसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। बँक निफ्टीमध्ये 51,500 फर्स्ट सपोर्ट आहे, 51,700च्या आसपास बंद आहे। 52,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीमध्ये। 51,700च्या वर गेला तर 52,000पर्यंत जाऊ शकतो। अदरवाईज थोडं प्रॉफिट बुकिंग आलं तर 51,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। पण जर FIचं बाईंग कंटिन्यू राहिलं तर मला वाटतं निश्चित मार्केटला फर्दर अपवर्ड मोमेंटम्स येत राहतील। FIचा आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल FIने जवळपास 7,400 करोडचं शुक्रवारी बाईंग केलं आहे। त्याच्या बाजूला DISने प्रॉफिट बुकिंग करणं पसंत केलं आहे। 3,200 करोडचं प्रॉफिट बुकिंग जे आहे ते DISने केलं आहे जवळपास। त्यामुळे ओव्हरऑल FIचं बाईंग कंटिन्यू राहिलं तर निश्चित परत पुन्हा मार्केटला जे आहे ते मुवमेंट येत राहील। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण मला वाटतं निश्चित FIsनी बाईंगच केलं असेल। आज ओव्हरऑल NSEमध्ये 1,720 शेअर्स वाढले, त्या बाजूला 938 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 41 शेअर्स वाढले, त्या बाजूला 9 शेअर्समध्ये पडझड आहे। सेक्टर इंडिसाइजमध्ये बघाल तर सगळे सेक्टर्स वाढलेत। आज खास करून लीड केले बँकिंग सेक्टरनं, त्या पाठोपाठ IT, FMCG, PSE, एनर्जी या सगळ्या सेक्टर्समध्ये, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइज सगळ्या सेक्टर्समध्ये जे आहे ते बाईंग बघायला मिळाले। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायला तर डाऊ फ्युचर 400 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत आत्ता, कारण थोडंसं ट्रम्प जे आहे ते टेरिफ कदाचित डिले करू शकतात अशी न्यूज आली, त्यामुळे US मार्केट्स वाढलेत। युरोपियन मार्केट्स मात्र फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट मायनसमध्ये आहेत। पण ओव्हरऑल मला वाटतं आपल्या मार्केटचा पॉझिटिव्ह मोमेंटम बघता जर US मार्केटला सेशन चांगला राहिला तर उद्या परत पुन्हा आपण एक पॉझिटिव्ह सेशन, पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळू शकते। फक्त हायर लेवलला 23,800च्या आसपास मला वाटतं थोडंसं मार्केटला रेजिस्टन्स उद्याच्या सेशनमध्ये फेस होऊ शकतो, कारण मार्केट थोडंसं जे आहे ते एक्स्ट्रीम राईज आहे 4-5 दिवसामध्ये वन वे कंटिन्यू चांगले वाढत आलं, त्यामुळे एखादा पॉज येऊ शकतो। तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।